नागपुरात एकाच दिवशी 3 हत्या झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एका व्यक्तीला चाकून भोसकून मारण्यात आलेला आहे। वाथोड्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि इतर 2 हत्यांबद्दल देखील तपशील जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, काय तपशील? रेश्मा, काल रात्रपासून मध्यरात्री उशिरापर्यंत नागपुरात हत्येच्या 3 घटना घडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2 पुरुषांना आणि एका महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। महिलेची हत्या जी आहे ती जरीपटका भागात कौटुंबिक वादातून झाली आहे। याच्यामध्ये पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केलेली आहे। मात्र वाठोडा आणि मरारटोली परिसरात ज्या 2 घटना घडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये हरीश बावणे आणि निलेश कौरत्ती या 2 पुरुषांची हत्या करण्यात आलेली आहे। या दोन्ही घटना नागपूरच्या गुन्हेगारी जगतातील आपापसातील संघर्षातून झालेली आहे आणि दोन्ही ठिकाणी गुंडांच्या टोळीने मृतकांना आधी घेरलं आणि त्याच्यानंतर त्यांना घेरून धारदार शस्त्रांनी भोसकून त्यांची हत्या केलेली आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने नागपुरात मोठा पोलीस फौजफाटा रस्त्यांवर दिसतो, मात्र तरीही गुन्हेगारांवर त्याचा कुठलाच परिणाम होत नाहीये आणि रस्त्यांवर अशा पद्धतीने गुन्हेगारांच्या टोळ्या एकमेकांना ठार करत आहेत। रेश्मा, नक्कीच रजत, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।